आम्ही मुळा धरणाच्या इतक्या जवळ राहतो, पण तरीही कधी आमचं इकडे येणं होत नाही. असं तर इकडे पावसाळ्यामध्ये खूप सुंदर दृश्य असतं. जेव्हा धरण भरतं ना, तेव्हा खूप टुरिस्ट लोक ना हे धरण बघण्यासाठी येतात. तसं तर आम्ही भर उन्हामध्ये निघालो होतो धरण बघण्यासाठी. असं तर आता उन्हाळा आहे ना, त्याच्यामुळे इथलचं गवत वगैरे सगळं सुकून गेलं होतं. हिरवाई खूप कमी झाली होती, पण इथलचे झाडं मात्र कधीच वाळत नाही. कारण आमच्या मुळाडे आमच्या परिसरामध्ये ना खूप जास्त दरवेळी पाऊस पडतो. तर तिथे गेल्यानंतर ना भैयाची मीटिंग होती. तो मीटिंग करत होता. तोपर्यंत आम्ही ना इथे परमिशन घेतली. असं तर ह्या धरणाच्या जी काही भिंत आहे ना, तिथे कुणालाही जायला परमिशन नसते. पण आम्ही कशीबशी परमिशन घेतली आणि त्याच्यानंतर सुंदर असं दृश्य आम्ही एन्जॉय केलं. त्याच्यानंतर घरून येताना आम्ही भरपूर असं खायला घेऊन आलो होतो. कारण असं तर डॅमला बघायला जास्त काही नव्हतं. पण म्हटलं चला तिथे जाऊन थोडीशी आपण पार्टी करूया म्हणून ना मस्त अशी भेळ आणली होती. त्याच्यानंतर टरबूज आणलं होतं. आधी तर भेळ खाल्ली मस्त आणि मी ना समर्थाला खूप जास्त मिस करत होते. कारण ना खूप ऊन होतं, त्याच्यामुळे मी तिला घेऊन आले नव्हते. पण तिथे गेल्यानंतर ना असं वाटत होतं की तिला आणायला पाहिजे होतं. पण ना मला माहिती होतं ती पाणी बघितल्यानंतर ऐकणार नाही, म्हणून काही तिला आणलं नव्हतं. मस्त असं टरबूज पण खाऊन घेतलं आणि तिथून घरी जाऊस्तोपर्यंत ना आईने मस्त असं ना चुलीवरच्या झणझणीत तसं चिकन बनवलं होतं. लगेचच घरी गेल्यानंतर ना मग आम्ही पण ना इथे चुलीवर मस्त अशा भाकरी बनवल्या. असं